हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरेलास किचन. आज आपण बनवणार आहोत व्हेज स्प्रिंग रोल. पण आज स्प्रिंग रोल आपण मैदा न वापरताच बनवणार आहोत. क्रिस्पी आणि थोडी स्पायसी असे स्प्रिंग रोल आज आपण बनवणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शीट. त्या शीट आपण सर्वात प्रथम बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी मी इकडे 2 कप एवढे गव्हाचे पीठ घेतले आहे. आता यामध्येच ॲड करूया चवीनुसार मीठ आणि 1 चमचा एवढे तेल घालायचे आहे. इकडे आपल्याला तेल मोहन वगैरे करून नाही घालायचं आहे, नॉर्मल तेल आपल्याला ॲड करायचं आहे. आता हे तेल आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इकडे आपले तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहे. आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी ॲड करून आपण पीठ मळून घेऊया. सॉफ्ट आपल्याला पीठ मळायचं आहे. खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही असे पीठ मळायचे आहे. नॉर्मल आपण चपातीचे पीठ मळतो त्याचप्रमाणे मळायचे आहे. तर इकडे माझे पीठ मळून झाले आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळून घेतले आहे. जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. आता यावरच ॲड करूया 1 चमचा एवढे तेल ॲड करून हे पीठ आपल्याला परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हे पीठ आपल्याला तेलामध्ये असेच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शीट आहे ती एकदम पातळ येईल. त्यामुळे आपण हे पीठ असंच 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे. तर मी इकडे 3 ते 4 मिनटं हे पीठ एकदम व्यवस्थित तेलामध्ये मळून घेतलं आहे. आता यावर आपण ओला कपडा झाकून हे असेच 10 मिनटं ठेवून देऊया आणि आपण पुढचे स्प्रिंग रोलला लागणारं स्टफिंग बनवूया. स्टफिंग बनवण्याच्या आधी आपण चटणी बनवणार आहोत. ही शंकेश्वरी मिरची आहे 7 ते 8. ही मिरची मी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आणि यामध्ये आपण थोडेसे पाणी ॲड करणार आहे. 1/4 एवढं मी पाणी ॲड केलं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. ही पेस्ट आपल्याला स्प्रिंग रोलच्या स्टफिंगमध्ये वापरायची आहे. या पेस्टने स्प्रिंग रोलला खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही चायनीजच्या कोणत्याही पदार्थात ही पेस्ट वापरू शकता. ह्याने पदार्थ खूप छान होतो. तर आता याला आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इकडे पॅन ठेवला होता. पॅनमध्ये मी 3 चमचे एवढं तेल ॲड केलं होतं. तेल आपल्याला गरम करूनच घ्यायचे आहे आणि इकडे गॅसही आपल्याला फास्टवर ठेवायचा आहे व 4 ते 5 मिनटं ह्याला असेच परतून घ्यायचे आहे. जोपर्यंत ह्याला साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे असेच परतून घेणार आहोत. इकडे बघू शकता साईडने हिला तेलही सुटली आहे, म्हणजे इकडे आपली चटणी रेडी झाली आहे. आता गॅस बंद करून आपण ही काढून घेऊया. आता ही चटणी आपण एका एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवणार आहोत. तर खूप दिवसासाठी ठेवायची असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा विनेगर ॲड करून ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोरी करून ठेवू शकता. आता आपण स्प्रिंग रोलचं स्टफिंग बनवूया. स्टफिंग बनवण्यासाठी मी इकडे 1 चमचा एवढे तेल घेतले आहे. तेल थोडे गरम झाले की यामध्ये आपण ॲड करणार आहोत 1 चमचा एवढी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 चमचा अद्रक आणि 1 चमचा लसूण. जर इकडे तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही पेस्टही ॲड करू शकता, पण मी इकडे कट करून ॲड केले आहेत. आता हे थोडेसे असेच परतून घेऊया. आता यामध्येच ॲड करूया छोटा एक उभा चिरून घेतलेला कांदाही आपल्याला नरम होईल इथपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कांदाही याचा नरम झाला आहे. आता यामध्येच ॲड करूया व्हेजिटेबल. यामध्ये मी 1 कप गाजर, 1 कप सिमला मिरची आणि 1 कप कोबी घेतला आहे बारीक चिरून. आता हे सर्व आपण याच्यामध्ये ॲड करूया. हे ॲड करून आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे. इकडे मी गॅस फास्टवरच ठेवला आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला फास्टवरच भाजून घ्यायचे आहे. हे स्टफिंग बनवत आहोत तोपर्यंत आपण फास्टवरच गॅस ठेवणार आहोत. तसेच ॲड केले आहे चवीनुसार मीठ ॲड करून हे आपण परत परतून घेऊया. ह्याला आपल्याला ओव्हर कुक करून नाही घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं असेच परतून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता म्हणजे 2 ते 3 मिनटं झाले आहे.
आता यामध्येच ॲड करूया मसाले. तर मी अर्धा चमचा एवढं काळी मिरी ॲड केली आहे, 2 चमचे टॅमॅटो सॉस आणि आपण जी चटणी बनवून ठेवली होती ना ती पण आपण ॲड करणार आहोत. इकडे ती चटणी पण आपण 1 चमचा एवढी घेऊया. आता यामध्ये ॲड करूया 1 चमचा विनेगर. विनेगर जर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबूचाही वापर करू शकता. आणि हे सर्व बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर. आता हे सर्व जिन्नसे आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता याला आपण 2 ते 3 मिनटं असेच परतून घेणार आहोत, जेणेकरून आपले सर्व जिन्नसे व्यवस्थित मिक्स होतील. तर तुम्ही इकडे बघू शकता माझे 2 ते 3 मिनटं झाले आहे. आता इकडे आपला स्टफिंग रेडी झाला आहे. आता आपण शीट बनवूया. पीठही इकडे आपले भिजले आहे. आता हे पीठ आपण एकदा हलक्या हाताने एकदा परत मळून घेऊया. हे शीट बनवताना आपल्याला स्टार्टिंगला 2 शीट बनवून घ्यायचे आहे. जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपण हे शीट लाटून घेणार आहोत. लागल्यास तुम्ही इकडे थोडेसे सुके पिठाचाही वापर करू शकता. जशी आपण चपाती बनवतो तशी मी 2 चपात्या अशा बनवून घेतल्या आहे. आता यावरच आपल्याला ॲड करायचं आहे 1 चमचा एवढं तेल. आणि हे तेल सर्व आपल्याला एका शीटला म्हणजेच एका चपातीला पूर्ण लावून घ्यायचं आहे. व यावरच ॲड करूया थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे आपल्याला, जे आपलं गव्हाचं पीठ असतं नॉर्मल ते, याप्रमाणे. आता ही दुसरी पण आपण जी चपाती बनवली आहे ती यावर ठेवणार आहोत या प्रकारे. आणि याला थोडेसं आपल्याला प्रेस करायचं आहे. ह्याला प्रेस करून आपण आता ह्याची पण पोळी टाईपच लाटून घेणार आहोत, पण पातळ एकदम आपल्याला लाटायचं आहे. हे शीट एकदम पातळ असतात त्यामुळं आपण चपाती थोडी मीडियम साईजची लाटतो, पण ही शीट आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी किती पातळ अशी शीट लाटून घेतली आहे. आता ही आपण भाजूया. भाजतानाही आपल्याला ह्याला डाग लागून द्यायचा नाही आहे, त्यामुळे तवा खूप जास्त गरम नाही, मीडियम असाच गरम करून घ्यायचा आहे. एका साईडने भाजली की आता आपण दुसरी साईडही थोडीशी भाजून घेऊया. ह्याला आपल्याला तेल या तूप काहीच लावायचे नाही आहे. हाताच्या साहाय्याने असेच आपल्याला उलटी पलटी करायची आहेत. फक्त ह्याला डाग नाही आला पाहिजे एवढी आपण काळजी घेणार आहोत. तर इकडे मी दोन्ही साईडने शीट भाजून घेतली आहे. आता आपण काढून घेऊया. आता ही शीट गरम असतानाच आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कशी एकदम पटकन वेगळी झाली आहे आणि मी किती पातळ अशी लाटली आहे. जर तुमची शीट पातळ असेल तर तुमचे स्प्रिंग रोल खूप क्रिस्पी होतात. त्यामुळे इकडे आपल्याला शीट पातळ अशीच लाटून घ्यायची आहे. तर स्प्रिंग रोल बनवण्यासाठी आपल्याला इकडे पेस्टही लागणार आहे. त्यासाठी मी इकडे 3 चमचे एवढा मैदा घेतला आहे. इकडे आपला नॉर्मलचा चमचा घेतला आहे, खूप मोठा असाही नाही घेतला आहे. आता यामध्येच ॲड करूया अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर. तसेच थोडेसे चवीनुसार मीठ ॲड करूया. पाव चमचा मी एवढे मीठ ॲड केले आहे. आता हे सर्व मिक्स करून आपल्याला थोडे थोडे करून पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्तही पाणी ॲड करायचं नाही आहे आणि ही पेस्ट आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी नाही बनवायची, मीडियम अशी बनवायची आहे. तर थोडे थोडे पाणी ॲड करून मी इकडे पेस्ट बनवून घेतली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता माझी पेस्ट कशी झाली आहे. खूप पातळी नाही आणि खूप जाडी नाही. आता आपण ह्या स्प्रिंग रोलच्या शीट बनवल्या आहेत त्या पूर्ण शीटला आपल्याला ती पेस्ट लावून घ्यायची आहे. इकडे तुम्ही चमचा किंवा हाताचाही वापर करू शकता. तर याप्रमाणे मी सर्व साईडने शीटला पेस्ट लावून घेतली आहे. आता यावरच आपण स्टफिंग ठेवून घेऊया. मध्येच आपल्याला स्टफिंग ठेवायचं आहे. स्टफिंग ठेवून ह्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे या प्रकारे. आता आपण साईडनेही थोडंसं पेस्ट लावून घेऊया आणि ह्याला परत आपण फोल्ड करणार आहोत. दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे. आता जेवढी पण आपली शीट राहिली आहे त्या पूर्ण शीटला आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे, जसे मी करते आहे तसे. आणि परत आपल्याला याला फोल्ड करायचे आहे, जेणेकरून ही तेलात सुटणार नाही यासाठी आपण इकडे ही पेस्ट लावली आहे. थोडंसं राऊंड करून इकडे आपली शीट रेडी झाली आहे. सर्व स्प्रिंग रोल मी करून घेतले आहेत. आता आपण डीप फ्राय करूया.
तेलही मी साईडला गरम करत ठेवले होते व हे तेल मी मीडियम असे गरम करून घेतले आहे. खूप जास्त आपल्याला गरम करून नाही घ्यायचं आहे. आणि हे स्प्रिंग रोल तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. अशा प्रकारे आपण लो टू मीडियम फ्लेमवरच स्प्रिंग रोल तळून घेणार आहोत. त्याने आपले स्प्रिंग रोल खूप जास्त क्रिस्पी होतील. स्टार्टिंगला स्प्रिंग रोल टाकल्यानंतर त्याला तसेच ठेवायचं आहे. 2 मिनटं झाल्यानंतर ह्याला थोडेसे उलटे पालटे करायचे आहे छोट्या चमच्याच्या साहाय्याने. गव्हाच्या पिठापासून ह्या शीट बनवल्या आहेत. एकदम हेल्दी आणि मस्त अशा लागतात. तर घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे. तसेच मी स्प्रिंग रोल इथे दोन्ही साईडने गुलाबी कलर येईपर्यंत तळून घेतले आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता की मस्त असे कलर आला आहे ह्याला. आता हे स्प्रिंग रोल आपले खाण्यासाठी रेडी आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.